भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात हरियाणातील पहिल्याच व्यक्तीला मिळते सर्वोच्च मान। जस्टिस सूर्यकांत होणार आहेत भारताचे पुढचे चीफ जस्टिस। कोण आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत? हरियाणातील हिसार जिल्ह्यातील पेटवाड या छोट्या गावातून त्यांचा प्रवास सुरू झाला। त्यांचे वडील शिक्षक होते। बालपणी बाक नसलेल्या शाळेमध्ये शिक्षण आणि मोकळ्या वेळेमध्ये शेतात काम करणारे। 10वीची परीक्षा द्यायला गेले तेव्हाच पहिल्यांदा शहर पाहिलं। न्यायव्यवस्थेतील कामगिरी, घटनात्मक, मानवी हक्क आणि प्रशासकीय कायद्यांची संबंधित 1000 पेक्षा जास्त निर्णयांमध्ये सहभाग आहे। 2023 मध्ये कलम 370 रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवणाऱ्या खंडपीठाचे सदस्य, पेगासस स्पायवेअर प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचा भाग ज्याने सायबर तज्ञ पॅलन नेमले, देशद्रोह कायदा स्थगित करणाऱ्या खंडपीठात सहभाग, बार असोसिएशन मध्ये 1 ते 3 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश। सरन्यायाधीश पद सध्याचे चीफ जस्टिस भूषण आर गवई यांनी केंद्राला सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस केली। एका शिक्षकाच्या मुलाने गावातून सुरू केलेला प्रवास आता देशाच्या सर्वोच्च न्यायशासनापर्यंत पोहोचला आहे। जस्टिस सूर्यकांत यांनी ही कहाणी प्रत्येक भारतीय तरुणासाठी प्रेरणादायी आहे। न्याय आणि जबाबदारी यांचा समतोल राखणाऱ्या नेत्याची आवश्यकता समाजाला नेहमीच असते आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांचा कार्यकाळ याच दिशेने एक महत्त्वाचं पाऊल आहे।